हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. कित्येक वेळेला हा प्रश्न विचारला जातो, कोणी अपमान केला तर काय करायचं? हो, अशी लोक आपले आजूबाजूला असतात आणि लांबची नाही आहेत, जी तुमचा अपमान करतात, तुमचं इन्सल्ट करतात. ती लोक तुमचे अगदी जवळची असतात. आणि ही लोक आपला अपमान का करतात? त्यांना स्वतःच कुठेतरी असुरक्षित वाटते. ते तुमचे लेवलला पोचलेले नाहीयेत. यू आर एट ए हायर लेवल. त्यामुळे ते तुमच्यावर थोडक्यात जळतात. त्यांचा जळफळाट होतो. त्यामुळे त्यांना वाटते तुम्हाला काहीतरी करून खाली खेचायचं. ही त्यांची विचारसरणी आहे. अहो, पण तुम्ही काही एखादा झाडाचं पान आहे का? गेलं, तोडला, पाडलं, किंवा फू करून फुंकलं की पान उडालं? नाहीये. यू आर स्ट्रॉंग. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग राहायचं. कोणी तुम्हाला खाली खेचू शकणार नाही. आणि कुठल्याही सिच्युएशन मधनं बाहेर पडायला बघा. नो डाऊट कधी कधी माणूस फसला जातो एखादा सिच्युएशन मध्ये, न कळत. अशा वेळी मुद्दाम त्याला डिवचणं काम करतात. सपोज तुमची मुलं चांगलं करत नसतील, ते कारणानं म्हणा किंवा आणि काही असंही करत असतात. चांगलं करत असली तरी तुमच्यावर त्यांना जळफळाट होते. अहो, ह्याचा मुलगा कसं काय एवढे टॉपला पोचला, हे सुद्धा वाटते. दोन्ही हे असतात. त्यामुळे ही लोक असं वागायचं कारण म्हणजे हे त्यांचं शॉर्टकमिंग, त्यांचे निराशा आहे. ते स्वतः काही करू शकत नाहीत. त्यामुळे तुमचं चांगलेपण पण त्यांना बघता येत नाही. मग आपण काय करायचं? लोकांचं जाऊ द्या, त्यांचं ते बोलतं, फॉरगेट अबाउट इट. एक म्हणजे ते काही बोलले, तुमचे काही कानावर पडलं तर एका कानानं ऐकायचं, एका कानानं सोडून द्यायचं. म्हणून तर देवानं आपल्याला 2 कान दिलेत. एका कानानं ऐका, दुसऱ्या कानानं सोडून द्या. मेक युअर सेल्फ स्ट्रॉंग. म्हणजे तुम्हाला तुम्ही स्ट्रॉंग बनवा. तुम्हाला तुम्ही आणि व्हॅल्यू ऍड करा. व्हॅल्यू ऍड करणं म्हणजे आणि आपण काहीतरी नवीन नवीन गुण, कला, कौशल्य ऍड करायचं आणि परत आपण एक एक पायरी वर चढत जायचं. ह्याच्यामुळे काय होते? ते अपमान करणाऱ्याला स्वतःच त्याला जाणवते. त्याला काही मिळते का अपमान करून? नाही. तो आणि खाली खाली खड्ड्यातच जाणार. आणि तुम्ही मात्र आणि स्ट्रॉंग बनता. तुमचे मनाचे विचार पण स्ट्रॉंग बनता आणि तुम्ही पुढे जात जाता. आणि मेन गोष्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज लिव्ह इन द प्रेझेंट. प्रेझेंट मध्ये राहायचं. त्यांना तुमचा अपमान कधी केलेला आहे? गेल्या वर्षी, 2 वर्षापूर्वी, परवा, कधी तर घडून गेलेला आहे.
फॉरगेट अबाउट इट. लिव्ह इन द प्रेझेंट. आज तुम्ही कुठे आहात, आज तुम्ही आहात तिथे तुमचं कोणी अपमान करत नाही ना. लिव्ह इन द प्रेझेंट. वेन यू लिव्ह इन द प्रेझेंट यू विल बी कम्प्लिटली इमर्स्ड इन दॅट. त्यामुळे तुम्हाला कुठलाच विचार येत नाही. एकदा काय झालं होतं माहिती का, एक मुलगा नवीन कामासाठी एका कंपनीत जॉईन झाला आणि त्याला वाटलं इथे सगळी नावं ठेवतात, एकमेकांबद्दल बोलतात, अमुक करतात, एकमेकांचा अपमान करतात. तो बॉसकडे गेला. बॉसला म्हणाला इथे नाही हो, इथे वातावरण चांगलं नाहीये, इथला स्टाफ सगळं असं असं आहे बघा, मी सोडून जाणार आहे. तो बॉस चांगला होता. तो म्हणाला ओके तू सोडून जाऊ शकशील, पण दुसरीकडे गेलास तिथेही तुम्हाला असली माणसं भेटणार नाही का. अहो कुठेही असली माणसं भेटणारच आहेत तुम्हाला. त्यामुळे तुम्ही एक करा म्हणाला. त्यांना ग्लास भरून पाणी दिलं आणि म्हणतो एक थेंब सुद्धा न सांडता तू हे बिल्डिंगला 3 राऊंड यायचं. हो म्हणाला एवढ्यात ना तेत काय. त्यांना ग्लास घेतला, जराही इकडे तिकडे न हलता विथ कम्प्लीट फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन त्या कंपनीला, ते बिल्डिंगला 3 फेऱ्या मारला आणि आला. तसं बॉस म्हणाला तू हे करताना किती लोक तुझ्याकडे बघत होते. हा म्हणाला बरेच लोक बघत होते, सगळे बघत होते म्हणा. कोणी काही बोललं तुला, कोणी काही तुझा अपमान केला नाही का. का केला नाही. तो म्हणाला माझं लक्ष सगळं होतं पाणी, एक थेंब पण पाणी खाली सांडू नये म्हणून. मी कुठे त्यांच्याकडे लक्ष देतो. तसं बॉस म्हणाले सी यू गॉट द आन्सर. ते काय म्हणतात, काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला माहित आहे ना तू काय आहेस म्हणून. त्यामुळे फोकस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्ही तुमचे कामावर फोकस केला की कोण तुमचा अपमान केलं, कोण काय केलं, काही फरक पडत नाही. बिलकुल फरक पडत नाही. आणि कोण काही म्हटलं ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्हाला माहित आहे तुम्ही काय आहात, तुम्ही कसं वागता. कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेट ऑन यू. तुम्ही चांगलं काम केलात, तुम्ही स्वतःला ओके व्हेरी गुड म्हणा, एप्रिसिएशन करा. आणि उठसूट कोणी काही म्हटलं म्हणून भांडायला जाऊ नका. हे बघा लोकांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे का, नाही. पण आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे ना. त्यामुळे कोणी काही बोललं तरी तुम्ही गप्प राहा, बोलू नका. तुमचे कामातनं तुमचं काम अतिशय उत्तम, छान, 10 लोकांनी तुमचं कौतुक करावं असं तुमचं काम करा. कामात कॉन्सन्ट्रेशन करा, कामात फोकस करा. ते तुमचे लक्षात सुद्धा येणार नाही. तुम्हाला वेळच नाही हा सगळा विचार करायला. त्यामुळे फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिव्हिंग इन द प्रेझेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड अनदर थिंग इज लर्न टू इग्नोर दीज पीपल. ह्या लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका, बघू सुद्धा नका त्यांच्याकडे. आपण होऊन फोन करायलाही जाऊ नका. का तुम्ही होऊन फोन केलात की ते काहीतरी बोलणार, तुमचं इन्सल्ट होणार. नकात ना, बोलूच नका. अशा माणसांपासून लांब राहायला शिका. अहो जगात किती लोक आहेत. त्यामुळे आपण काही प्रत्येकाशी जवळीक ठेवतो का, नाही. त्यामुळे जे लोक तुम्हाला आपलं वाटतात, whom you can trust, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात, अशा लोकांचे संगतीत राहावा.
तुमचं इन्सल्ट करणारे, तुम्हाला कमी लेखणारे लोकांची संगत कधी ठेवू नका. एवढं करून बघा काय फरक पडतो तो. अच्छा, हॅव ए गुड डे.